बाबाजी नमस्कार. का टेन्शन मध्ये बसला तुम्ही? बाबाजी गेल्या फसलेले भात पीक असा झाला होता किडेमुडी, तर फसल मार खाल्ली होती, तर आता बी तसाच लागून राहिला आहे, त्यासाठी बसलो आहे. गेल्या वर्षी आत्मा अंतर्गत मीटिंग झाली होती आपल्या गावी. गेल्या वर्षी मीटिंग मध्ये आले नाही का? ठीक आहे, आपण ह्या वर्षी बी बोलवून घेऊ साहेबाला. तर मागच्या वर्षीसारखा तुम्हाला या वर्षी पण भात पिकावर लागणारे जे कीड आहे व रोग आहे त्याच्या एकात्मिक नियंत्रण व ओळख बाबत मार्गदर्शन हवंय. पण भात पिकावर जे येणारे किडी आहेत आणि रोग आहे त्याच्याबद्दल आपण जाणून घेऊया. तर आधी आपण किडीबद्दल माहिती तुम्हाला देऊ आणि नंतर रोगाबद्दल. तर आपण आज धान पिकावरील मुख्य किडींबद्दल जाणून घेऊया. तर धान पिकावर 3 ते 4 प्रकारच्या किडी येतात. त्यात प्रामुख्याने खोडकिडा. तर खोडकिडा या किडीची आपण जर बघितलं तर अडी मळकट पांढऱ्या रंगाची असते. या किडीची अडी अवस्था खोडातील आतील गाभा खाते, त्यामुळे झाड वाढते. यालाच आपण डेढाळ म्हणतो. तर अडीने जर खोड पोखरला, त्याचा प्रादुर्भाव जर आपल्याला दिसून आल्यानंतर फुटव्यांचा पोंगा सुकून वाढतो. वाढलेला पोंगा सहजासहजी निघून येतो आणि पानावर खोडकिड्याची अंडी दिसून येणे ही खोडकिड्याचा प्रादुर्भाव झाल्यास लोंब्यात दाणे भरत नाहीत, त्याला पडीज असे म्हणतात. आता या खोडकिडीच्या नियंत्रणासाठी अडी धसकटामध्ये सुप्तावस्थामध्ये जात असल्यास पीक काढणी झाल्यानंतर धसकटे काढून ती जाळून टाकावीत आणि पिकाची कापणी जमिनीलगत करावी. खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेमध्ये पेरणीनंतर 15 दिवसांनी क्विनालपास 1.5% भुकटी 15 किलो प्रति हेक्टरी वापरावे. प्रादुर्भाव दिसताच आपल्याला फास्फोमिडान 85% 295 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. दुसरी महत्त्वाची कीड आहे ती म्हणजे गादमाशी. तर गादमाशीचा प्रादुर्भाव रोपवाटिकेमधूनच सुरू होतो. सप्टेंबरच्या 2ऱ्या ते 3ऱ्या आठवड्यात अधिक प्रमाणात आढळतो. किडीची प्रौढ माशी डासासारखी दिसते, रंग तांबडा व पाय लांब असतात. तसेच विश्रांती अवस्थेत पंख पाठीवर पूर्णपणे झाकलेले असते. अंड्यातून बाहेर आलेली लहान अळी धानाच्या मुख्य खोडात शिरून बुंद्याजवळ स्थिरावते व त्याच्यावर उपजीविका करते. त्यामुळे मुख्य खोडाची वाढ न होता नळी अथवा चंदेरी पोंगा तयार होतो. अशा पोंग्यांना लोंबी धरत नाही. तसेच बुंद्याच्या बाजूला अनेक फुटवे फुटलेले दिसतात. आता याचं नियंत्रणासाठी धानाव्यतिरिक्त इतर पूरक खाद्य वनस्पती जसे देवधान जर असेल ते नष्ट करावे. कापणीनंतर शेतात नांगरणी करून धसकटे नष्ट करावीत आणि कीटकनाशकाचा वापर करावा. त्याच्यात फिप्रोनिल 5% 20 मिली किंवा लेंबडा सायहेलोथ्रीन 5% 5 ml प्रतिपंप याप्रमाणे फवारणी करावी. महत्त्वाची तिसरी कीड म्हणजे आहे तुडतुडा. तुडतुड्यामध्ये 3 प्रकारचे तुडतुडे दिसतात आपल्याला. एक पांढरा, दुसरा तपकिरी आणि तिसरा हिरवा तुडतुडा. तर याच्यात जे जास्त नुकसान करणारा तुडतुडा आहे तो तपकिरी तुडतुडा. तर तुडतुडे संडीच्या सहाय्याने खोडातून पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे पानांच्या कडा पिवळ्या पडतात व शेवटी वाढतात. शेतात ठिकठिकाणी कीडग्रस्त भाताचे क्षेत्र गोलाकार करपले दिसते. याला हापरबर्न असे म्हणतात. आता याच्या नियंत्रणासाठी आपल्याला मॅलॅथिऑन 50% प्रवाही 1000 मिली किंवा मिथिल डिमिटॉन 25% प्रवाही 400 मिली 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करायची आहे. किंवा निमर्क 1000 ppm 1 मिली प्रति लिटर याप्रमाणे फवारणी करावी. पिकावर प्रामुख्याने 2 ते 3 रोग आपल्याला जास्ती दिसतात. त्याच्यामध्ये आहे करपा, कळा करपा. तर आपण सर्वात प्रथम करप्याबाबत जाणून घेऊया. करपा हा भात पिकाच्या सर्व अवस्थेत आढळतो. करपा हा बुरशीजन्य रोग आहे. रोगामुळे पानावर व पेऱ्यावर तांबूस निळसर राखड रंगाचे ठिपके पडतात. हे ठिपके दोन्ही बाजूस निमुळते व मध्यभागी फुगीर असतात. याच्या व्यवस्थापनाकरता रोगप्रतिबंधक जातीचा वापर करावा किंवा रासायनिक औषधीमध्ये कॅप्टन किंवा थायरम 2 ग्राम किंवा कार्बेंडाझिम 2 ग्राम
प्रति किलो बियाण्यास वापरून बीज प्रक्रिया करावी किंवा रोगग्रस्त पिकावर फवारणी करण्याकरता कार्बेंडायझिम 10 ग्राम किंवा हेक्झाकोनाझोल 5 EC 20 ml प्रतिपंप फवारणी करावी. तर दुसरा महत्त्वाचा रोग आहे कडा-करपा. हा रोग जीवाणूपासून होतो. या रोगामुळे पानावर हिरवट पिवळसर व पानाच्या शेंड्याकडून खाली तसेच सिरेकडे आत वाढत जाणाऱ्या नागमोडी रेषा तयार होतात. या रोगाच्या नियंत्रणाकरता रोगप्रतिबंधक जातीचा वापर करावा. रोगाची लक्षणे दिसतात कॉपर ऑक्झीक्लोराइड 25 ग्राम प्लस स्ट्रेप्टोसायक्लिन 2 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. भात पिकावरील कीड व रोग यांचे एकात्मिक नियंत्रणाबाबत जाणून घेऊया. यामध्ये खोल नांगरणी करणे, हिरवडी खतांचा वापर करणे, सेंद्रिय खतांचा वापर करणे, आंतरपीक घेणे, याशिवाय ट्रायकोकार्डचा वापर करून ट्रायकोग्रामा परभक्षी कीटकनाशकांचा वापर करणे, पक्षी थांबे लावणे, प्रकाश सापळे लावणे, कामगंध सापळे लावणे, जैविक कीटकनाशकांचा वापर करणे, या सर्वांचा एकीकृत वापर करून किडी व रोगांचा बंदोबस्त करता येतो.